स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. लोकांनी आरशात कधीच पाहिलं नसतं जर का चित्राऐवजी त्यात चरित्र दिसलं असतं. विश्वास ही नात्याची सर्वात महागडी अट आहे. पावसाच्या थेंबांचा स्पर्श झाला तो आनंदच देणार, पण डोळ्यातला थेंबाचा स्पर्श झाला तर दुःखाची जाणीव होणार. शेवटी स्पर्श कुठला का असेना, फक्त भावना जपणारा हवा. ओढ असली की वेळ मिळतो, वेळ मिळाला की बोलणं होतं, बोलणं झालं की समाधान मिळतं, आणि समाधानी राहिलं की नातं टिकतं, आणि ते नातं टिकवता आलं की ते आपोआपच बहरतं. मोकळीक कितीही मिळाली तरी मर्यादा आणि संस्कार याचा समतोल ठेवावाच लागतो. ज्यावेळी असं वाटेल की आपल्यामुळं समोरच्या व्यक्तीला त्रास होतोय, तेव्हा त्या व्यक्तीपासून लांब राहणं कायमच चांगलं. कारण सोबत राहून त्रास देण्यापेक्षा लांब राहून त्या व्यक्तीचं सुख पाहणं कधीही चांगलं. आयुष्यात एकटे पडलात तरी चालेल, पण स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट गमावून दुसऱ्याचं मन जपण्याचा प्रयत्न करू नका. कधीकधी समोरच्या व्यक्तीला पण समजून घेत जा, कारण प्रत्येक वेळी आपणच बरोबर असतो असं नाही. मी ऐकलं होतं की मनापासून डोळे मिटल्यावर आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याचा चेहरा समोर दिसतो. मी पण ट्राय केलं, त्यावेळेस तुझा चेहरा समोर आला. दोन्ही बाजूनं समान ओढ असेल तर नात्याची गाठ ही घट्ट बसते. आयुष्यात सर्व गोष्टीचा अनुभव घ्या, पण प्रेमाचा अनुभव घेऊ नका, कारण प्रेमाचा अनुभव जगण्याची इच्छा मारून टाकतो. एक बोलू काय? अनेकांच्या नादात तू खास गमावशील बरं का. नक्कीच. भावनांची कदर आणि चार चौघात आदर, ह्या दोन गोष्टी स्त्रीला ज्या पुरुषाकडून मिळतात त्या पुरुषाला स्त्री मनाच्या गाभाऱ्यात स्थान देऊन देवासमान पूजते. एखादी चूक घडली तर माफी मागण्यात कसला कमीपणा, उलट त्याहून समोरचा आपल्याकडे अधिक विश्वासू नजरेनं पाहतो. काही कमवायचंच असेल तर लायकी कमवा. लायकीशिवाय तुम्ही ऑडी घेऊन जरी फिरलात तरी जग तुम्हाला ड्रायव्हरच समजेल. सहनशक्ती संपली की मग विचारशक्तीची सुरुवात होते. मग एकदा विचारशक्ती वाढली की मग तुम्हाला सावधान राहण्याची गरज असते. म्हणूनच एखाद्याला इतकं टॉर्चर पण करू नका की तो तुमच्या या जगात नसण्याची देवाकडे प्रार्थना करेल. जोडीदार जर प्रामाणिक नसेल तर स्त्रीला घरात कितीही सुख सुविधा असू द्या, तिला सोन्याचा घासही विषसमान भासतो. कमाईचा अर्थ फक्त धन कमावणं असं नाही. अनुभव, नाती, मान सन्मान आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्येच मोजले जातात. आयुष्यात काही ठेच अशी लागते ज्याच्या वेदना मुक्या असतात, व्यक्तही होत नाहीत आणि सहनही होत नाहीत.